प्रेक्षक हो, सेलिब्रिटी शो मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. आज आपल्याकडे सेलिब्रिटी शो मध्ये निलेश शेवडे सर आलेले आहेत. निलेश, तुमचं मनपूर्वक स्वागत. आणि नमस्कार. नमस्कार. आणि सरांना तुम्ही बरेच जवळजवळ सगळ्याच चॅनेलवर सगळ्याच मालिकांमध्ये पाहिलेलं असेल. असा सुपरिचित असा हा चेहरा आहे. तर निलेश, सुरुवात कुठून करूया? अर्थातच ऍक्टिंग क्षेत्राकडे कधी यायचं ठरवलं? म्हणजे कसं, शाळा कॉलेज की कधी? नाही, ऍक्टिंग मध्ये मला यायची लहानपणापासून आवड होती. म्हणजे चित्रपट बघणं, नाटक बघणं, कीर्तनाला जाणं. माझी आजी कीर्तनाला जायची तेव्हा आम्ही गिरगावात असायचो तेव्हा, तर ती मला न्यायची. तेव्हा मी खूप लहान होतो, पण म्हणजे ती अशी आवड होती. नंतर शाळा पण आमची जी होती, सुविद्यालय म्हणून बोरिवलीला आहे, खूप चांगली प्रतिष्ठित शाळा आहे. तर शाळेने पण आमच्यावर चांगले संस्कार केले. म्हणजे साहित्याच्या बाबतीत, नंतर मग बाकी सगळंच, म्हणजे श्लोक म्हणून घेणं, गीता म्हणून घेणं, हे सगळं आमच्या शाळेने पण अर्धे संस्कार ते केले. त्यामुळे ह्याच्याकडे गोडी तर होतीच. त्यांनी आमच्याकडे शाळेमध्ये खास आपले प्राचार्य सुग शेवडे यांना बोलवून वर्षातून एक 8 दिवसाचा कार्यक्रम करायचे ते. त्याच्यामध्ये कधी रामायण, कधी महाभारत, कधी शिवचरित्र, अशी सगळ्या हे करायचं. म्हणजे आमची 10वी होता त्यांना बोलवलं. त्यामुळे मी 2 ते कार्यक्रम अटेंड केले. त्याच्यात आम्हाला संपूर्ण रामायण आणि संपूर्ण महाभारत त्यांनी 8 दिवसामध्ये 3-3 तास बसून ते प्रवचन द्यायचे, शिकवायचे, की सांगायचे, की लोकांना त्यावेळेस मुलांना काय गंमत म्हणून, गोष्ट म्हणून पण ऐकायचे, पण एक अशी मोठी चरित्र किंवा आपले हे जे मोठे ग्रंथ आहेत हे सगळे अभ्यासाला इनडायरेक्टली मिळाले. आणि त्यामुळे एक चांगले संस्कार घडले ते आमच्या शाळेमुळे. मुख्य शाळेत आमच्याकडे एक नाट्य महोत्सव असायचा. आपली जी व्यावसायिक मराठी नाटकं असायची, त्यांचा एक 8 नाटकं ते आम्हाला वर्षातून एकदा दाखवायचे. ऑफकोर्स पेड असायची, पैसे देऊन, पण माफक जरा त्या काळात तसं होतं. पण ते एक होतं. त्यामुळे अशी खूप नाटकं बघायला मिळाली. म्हणजे पुण्यप्रभाव, उघडले स्वर्गाचे दार वगैरे. म्हणजे कळण्याचं खूप वय नव्हतं, पण म्हणजे एक काय म्हणतो की छान साहित्य अनुभवायला मिळालं. आणि आवड हळूहळू ती वाढीच लागली. आणि मला लहानपणापासून ऍक्टिंग करायला आवडायची किंवा त्यामध्ये जावं असं वाटायचं. पण घरचे नेहमी सांगायचे की नाही, अभ्यास पहिला. त्यामुळे मग शाळा, नंतर कॉलेजमध्ये काही मी एकांकिका वगैरे केल्या नाही, कारण मी होतो ते सिंधी कॉलेज होतं, नॅशनल कॉलेज, MMK कॉलेज बँड्राला आहे, लिंक रोडला तिकडे. तर तिकडे काही मराठी काही हे नव्हतं. त्याच्यामुळे एकांकिका तेव्हा काही नाही केल्या. ते केलं. त्याच्यानंतर कॉलेज संपल्यानंतर M.Com केलं मी. नंतर लॉ पण जॉईन केलं. ते कम्प्लीट नाही होऊ शकलं. माझ्या घरचे म्हणजे आग्रह करायचे की नाही, आपण हे करायचं. मी नोकरी पण केली, व्यवसाय केला. माझा मुख्य व्यवसाय आहे कॅटरिंगचा. लग्न, मुंजी वगैरे अशी मोठी ओपन आउटडोर कॅटरिंग मी करतो. आणि छान हे आहे, बैठक आहे त्याची. आणि खूप अनुभव पण आहे त्याचा मला, 20-22 वर्षाचा. आणि म्हणजे लहान 100-150-200 पासून मी 10,000-15,000 माणसांना एका वेळेस जेवू घातलेला आहे. इथपर्यंतचा अनुभव आहे मला. हे कॅटरिंगचं मला आजच समजतंय. मला फक्त ऍक्टिंग आणि सिरियल्स, चित्रपटांमध्ये काम नाही, ते हा म्हणजे पोटा पाण्याचा व्यवसाय मुख्य. म्हणजे कारण घरचे सांगायचे की नाही, आपल्याला पहिला स्थिर स्थावर झालं पाहिजे आणि मग हे आवड, हौस सगळं करा. माझा बिझनेस सेट झाल्यानंतर मी परत ह्या क्षेत्राकडे आलो. म्हणजे ऍक्च्युली मी तेव्हा कॉलेज झाल्यानंतर, M.Com केल्यानंतर मी एकांकिका वगैरे असं हे करतो, छोटे छोटे ग्रुप जॉईन केले होते. पण पूर्णपणे व्यवसायात 15 वर्ष कॉन्सन्ट्रेट केल्यानंतर, मग तो सेट झाल्यानंतर मी परत ह्या क्षेत्राकडे वळलो. अच्छा, किती छान. म्हणजे आपण ह्याविषयी बोलूच, कॅटरिंग विषयी, पण मला उत्सुकता आहे ते सिरियल आणि चित्रपटांविषयी. ज्यामुळे तू सगळ्यांना नावारूपाला आलास, त्याबद्दल जाणून घ्यायचंय. म्हणजे पहिलं काय नाटक आयुष्यात आलं, की मालिका आयुष्यात आली, की चित्रपट आयुष्यात आला? नाटक आलं. अच्छा. नाटक म्हणजे मी कॉलेज संपल्यानंतर म्हटलं थोड्या एकांकिका केल्या मी 10-15. त्याच्यानंतर व्यवसाय केला. नंतर मी ह्या क्षेत्राकडे आलो तेव्हा म्हटलं बराच काळ लोटला आहे, तर आपण असंच न जाता काहीतरी परत आपले सगळे जे आहे ते ब्रशअप करून तल्लख होऊन व्यवस्थित गेलेलं बरं. ह्या दृष्टिकोनातून मी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आमच्या इकडे बोरवलीला शिबिरं भरवते. त्या शिबिरांना जॉईन केलं. एक साधारण महिन्याभराचं शिबिर असतं ते.
15 दिवस म्हणजे थिअरी असते आणि नंतर प्रॅक्टिकल म्हणून ते 8 दिवसात नाटक एकांकिका बसवतात आणि परफॉर्म करायला देतात. तसं तर तिकडे माझी गाठ संभाजी सरांशी झाली, संभाजी सावंत सर. मग मी त्यांच्याकडून परत म्हणजे अभिनयाचे धडे गिरवले आणि ह्या क्षेत्राकडे आलो. मग परत एकांकिका केल्या. त्याच्यानंतर आमच्या जवळ एक प्रतिष्ठित म्हणजे तुम्ही म्हणाल प्रशिक्षक पण, दिग्दर्शक पण, उत्तम कलाकार पण अनिल गवस सर हे आमच्या जवळच राहतात. त्यांचा माझा परिचय झाला. मग त्यांच्या मार्फत मी त्यांच्याकडून व्यावसायिक पहिलं नाटक केलं मी. तू होतीस त्या नाटकामध्ये, प्रेम पुजारी. तर ते नाटक करायला गेलं. त्यांच्याकडे पण चांगलं खूप शिकायला मिळालं. अजूनही म्हणजे खूप चांगल्या संपर्कात आहेत, नेहमी भेटतो, नाटकाविषयी चर्चा करतो आम्ही. आणि संभाजी सरांनी नाटक शिकवलं किंवा अभिनय शिकवला, पण अनिल गवस सरांनी नाटक अभिनय शिकवलाच वर व्यावसायिक शिस्त, कसं आपण नाटकाकडे बघण्याचा दृष्टिकोन, आपल्या भूमिकेकडे बघण्याचा दृष्टिकोन, किंवा आपला एक शिस्त असते की नाही, थिएटरला वेळेत पोहोचणं, 1 तास अगोदर पोहोचणं, नंतर तिकडे गेल्यानंतर मजा मस्ती न करता शांत बसून नाटकावर परत विचार करणं. आपण जरी रिहर्सल केलेली असली तरी आपण व्यावसायिक कलाकार म्हणून जेव्हा उभं राहतो तेव्हा लोकांच्या आपल्याकडून खूप अपेक्षा असतात आणि त्याला आपण खरे उतरणं आपलं एक रंगकर्मी म्हणून आपलं कर्तव्य असतं. तर ते सगळं त्यांच्याकडून परत केलं. मग ते शिकलं त्यांच्याकडे. खूप छान नाटक केलं ते. आणि सुदैवाने ती पहिली संस्था होती कला वैभव, मोहन तोंडवळकरांची. मोहन काकांची अजूनही आठवण येते. त्यांच्या म्हणजे एवढे दिग्गज कलाकार त्यांनी रंगभूमीला दिलेत. ते म्हणतात नाही मी सेवाच करत होतो, पण तरी अशा मोठ्या संस्थेबरोबर मी जोडलो गेलो ते अनिल सरांमुळेच. आणि तिथे काम केलं. त्याच्यानंतर मी 5 व्यावसायिक नाटकं केली अजूनपर्यंत. एक प्रेम पुजारी, त्याच्यानंतर पाहिजे जातीचे, हे पण अनिल सरांनीच बसवलं होतं, अनिल गवस सरांनी. त्यात पण छान मिळालं मला काम करायला. आणि तेंडुलकरांचं लेखन म्हणजे ते शब्द बोलताना एवढा आनंद व्हायचा की विचारू नका. त्याच्यानंतर आत्ताचा आघाडीचा हास्य जत्रामधला प्रसाद खांडेकर, त्याच्याबरोबर त्याने दिग्दर्शित केलेलं नाटक होतं पापा जाग जाएगा. मराठी नाटक होतं, टायटल हिंदी आहे तरी पापा जाग. छान, हो, कॉमेडी नाटक होतं. म्हणजे गंभीरतेकडे नंतर जाणार होतं. छान असं पालकांच्या मुलांकडून खूप अपेक्षा असतात आणि ते ओझं त्यांच्यावर आपण लादतो, तसं करता कामा नये या संदर्भातलं थोडं हलकं फुलकं नाटक होतं ते. छान. त्याच्यानंतर परत एक शिर्डीत आले साईनाथ म्हणून साईबाबांच्या चरित्रावरचं नाटक केलं. आणि अशी बरीच. नंतर एक आयत्या बेळावर नारोबा म्हणून, ते पण खूप छान, फेमस, एकदमच म्हणजे सुंदर नाटक होतं. त्यात विकास समुद्रे जे आहेत, मी सरच म्हणतो त्यांना, कारण त्यांनी माझं एक नाटक दिग्दर्शित पण केलं, पण दुर्दैवाने ते येऊ शकलं नाही रंगभूमीवर. पण ते पण उत्तम नाटक होतं. तर त्यांच्याबरोबर पण काम करायला मिळालं. असं मी व्यावसायिक नाटकं केली. आणि जोडीने एकांकिका आपण करतोच, मधून करत असतोच. नक्कीच. नाटकांविषयी जाणून घेतलं, आता मालिका आणि चित्रपटांविषयी जाणून घेणारच आहोत, पण तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया. आणि निलेश शेवडे यांच्याशी आपल्या गप्पा, म्हणजे माझा तो मित्र आहे म्हणून मी अगदी निलेश हक्काने म्हणते. तर निलेश सरांशी आपण गप्पा कंटिन्यू करूया. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM ओन रेडिओ. आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये निलेश शेवडे सर यांना आमंत्रित केलं आहे. निलेश, मला आता सिरियल बद्दल जाणून घ्यायचंय. म्हणजे माझ्याकडे लिस्ट आहे सिरियल्सची. मला वाटतं प्रत्येक चॅनलवर एक सिरियल, असं जरी झालं तरी सगळ्या चॅनल्सवर, म्हणजे सोनी आहे, कलर्स आहे, झी मराठी ऑफकोर्स आहे, तर सगळ्या सिरियल, आणि दूरदर्शनवर सुद्धा अशा सगळ्या सिरियल्स मध्ये काम केलेलं आहे. कसा मालिकांचा अनुभव तुझा कसा होता? नाही, छान. एकतर काय होतं, हे आवडतं क्षेत्र असल्यामुळे मी तर एन्जॉय करत होतो. आणि प्रत्येक वेळेस काही ना काही नवीन नवीन शिकायला मिळतं. म्हणजे आपण एकदा स्वतःला विद्यार्थी दशेत मानलं ना की मग आपल्याला काही अडचणी येत नाहीत. आपले इगो बाजूला राहतात. आपण फक्त नवीन काहीतरी करतोय, आपल्या आवडीचं करतोय आणि त्यात आपल्याला शिकायला मिळतंय. हे खूप महत्वाचं असतं. आणि तो अप्रोच ठेवला की आपल्याला अडचणी किंवा त्रास होत नाही. कारण ह्या क्षेत्रामध्ये किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये स्ट्रगल असतो, अनंत अडचणी असतात.
कोण आपला पाय खेचणार असतो किंवा काही निगेटिव्ह हे करणारे असतात, सगळ्या क्षेत्रामध्ये असतात. पण इथे एकतर काय आपल्याला आवडीचं काम करायला मिळतं म्हटल्यावर एक उत्साह, आनंद असतो. म्हणजे अजूनही जेव्हा मी नवीन सिरियल स्वीकारतो ना, त्याच्या सिरियल सुरू होणार शूटिंग नवीन ह्याचं, तर त्याच्या 2-3 दिवस अगोदर मला रात्री झोप येत नाही. एक ते हा आनंद, अरे वा नवीन आता काहीतरी छान करायला मिळणार, नवीन कॅरेक्टर करायला मिळणार असं. तर सगळ्या सिरियलमध्ये मी आनंद घेतला. आता सुरुवातीला आपलं कोण खूप असं गॉडफादर नसल्यामुळे रडत खडत एकमेकांचे हात पकडत पकडत या क्षेत्रात उभे राहिलो. तर सुरुवातीला दूरदर्शननी आमच्या सारख्यांना खूप साथ दिली. तेव्हा सह्याद्री चॅनलवर सिरियल असायच्या, तर त्या सिरियलमध्ये मी बऱ्याच म्हणजे सह्याद्रीच्या मी 8-10 सिरियल तरी केल्या असतील, ज्याच्यामध्ये एकतर शिकायला मिळालं, कॉन्फिडन्स वाढला. आणि तेव्हा त्यांचं कसं 26 एपिसोड किंवा 52 एपिसोड असं ठरलेले असायचे, त्यामुळे त्यांच्याकडे कथा पूर्ण तयार असायची, सगळं असायचं. त्यामुळे अगोदर माहिती असायचं आपल्याला, एक आपण नवखे असल्यामुळे आपल्याला एक काय म्हणतो एक आधार मिळायचा त्या याचा. आणि सह्याद्रीला थोडं लिबरल होते, जे बाकीचे प्रायव्हेट चॅनेल्सच्या मानाने. म्हणजे आपण अभिनयात कमी आहोत हे तिकडे थोडं झाकलं जायचं. आणि जी तिकडची माणसं होती काम करणारी, टेक्निकल किंवा दिग्दर्शक किंवा कॅमेरामन, तर ते त्यांना माहिती असायचं की हे तेवढे नावाजलेले किंवा अनुभवाने खूप प्रगल्भ असे नसल्यामुळे हे दूरदर्शनवर येतात किंवा इकडे कमी पेमेंट आहे असं वगैरे सगळं त्यांचं असायचं. तर ते सांभाळून घ्यायचे, रागवायचे नाहीत किंवा काही गोष्टी शिकवायचे. तर त्याचा एक फायदा झाला. त्यामुळे ते माहेरघर असल्यासारखंच होतं. आणि तिकडे आपल्याला एक चांगली बैठक तयार व्हायला लागली. पण तिकडे बरेच नावाजलेले मोठे मोठे कलाकार यायचे. तर तेव्हा कसं असायचं की त्यांचं मानधन खूप असल्यामुळे त्या दूरदर्शन मालिका जे करायचे सह्याद्री, तर त्यांचं बजेट जास्ती नसायचं. तर ते काय करायचे की असे नावाजलेले कलाकार आले की त्यांना महिन्यातून एकच दिवस बोलवायचे आणि त्याच दिवशी महिन्याभराचं शूटिंग त्यांचं काढून घ्यायचं. मग त्यांना लिटरली म्हणजे वाईट वाटायचं, त्यांना पिळून घ्यायचे. ते 9-9:30ला जे कामाला सुरू करायचे, तर ते मॅक्झिमम वेळा सेटवरच कपडे बदलणं, कुर्ता बदलणं, हे करणं ते करणं तिकडेच करायचे. जेवण्याचा जो काही तास मिळायचा तेवढाच त्यांना एक विश्रांती मिळायची. अदरवाईज कॉन्स्टंट रात्री 9-9:30 पर्यंत त्यांच्याकडून काम करून घ्यायचे. आता आम्ही कुठल्या सीनमध्ये असलो त्यांच्यावर तर आम्हाला मिळायचं ते करायला, पण आम्हाला विश्रांती असायची, त्यांचं लगातार असायची. आज मी आहे, उद्या तू आहे, थोड्या सीनमध्ये मी नाही, असं तर आपल्याला ब्रेक मिळायचा, पण त्यांना नाही मिळायचा. पण त्यावेळेस तेही ते हसत खेळत करायचे, कारण त्यांना माहिती आहे आपल्या प्रसिद्धीचा ह्या निर्मात्याला, दिग्दर्शकाला थोडा फायदा होतोय. सिरियल उचलली जाते, आपल्या नावांमुळे लोक बघतात. तर ते सांभाळून घ्यायचे, हसत खेळत करायचे. म्हणजे त्रास व्हायचा मानसिक शारीरिक, पण ते समजून घ्यायचे मॅक्झिमम. म्हणजे मी असं नावं घेणंही बरोबर नाही, पण बरीच लोक होती अगदी आनंदाने करायचे. की म्हणजे आता मोने सर, संजय मोने सर, लोक असं म्हणतात की ते रागीट आहेत, विक्षिप्त आहेत, काही बोलतात, पण अशा वेळेस त्यांनी, मी स्वतः बघितलं, त्यांनीही अशा निर्मात्यांना साथ दिलेली की नाही मला माहिती आहे माझ्या प्रसिद्धीचा ह्याला फायदा होणार आहे, सिरियल चांगली चालेल. तर ते हसत खेळत असायचे आणि कधीच रागवायचे नाहीत की माझ्याकडनं खूप काम करून घेतलं. गमतीत म्हणायचे खरं, पण त्यांना हे चित्र माहिती असायचं की त्यांना माझं मानधन जर परवडणार नसेल तर तो माणूस तसं शेड्यूल करतो, पण त्यांची तक्रार नसायची. असे बरेच कलाकार आहेत आणि आम्हाला त्यांच्याकडून शिकायला मिळायचं काही काही गोष्टी नकळत. आणखी कुठले कलाकार, म्हणजे आता संजय मोनेंचा तू उल्लेख केलास, आणखी कुठल्या कलाकारांबरोबर तुला काम करायची संधी मिळाली? मला ज्येष्ठ कलाकार म्हणजे एक अरुण नलावडे, अरुण काका, त्याच्यानंतर मी दूरदर्शनचं सांगतो स्पेशली, त्याच्यानंतर निशिगंधाताई वाड, त्यांच्याबरोबर काम केलं. ही सगळी मोठी माणसं जरी होती ना तरी ते करायचे. जसं प्रत्येकाचं एक रंगभूमीवर प्रेम असतं, तर तो माणूस सिरियल करतो, फिल्म करतो, पण रंगभूमीवर येतोच आणि करावंसं वाटतंच. तसंच हे आपलं म्हणून ह्या सगळी मोठी माणसं काम करायचे. तर मी म्हणजे निशिगंधाताईंच्या बरोबर एक गंध उमलत्या मनाचे एक सिरियल केली, अरुण काकांच्या बरोबर केली, मोने सरांच्या बरोबर केली, अशा बऱ्याच सिरियल केल्या. त्याच्यानंतर सुदैवाने
नाट्य क्षेत्रातलीच माझी एक मैत्रीण आहे, उर्वी शेट्टे म्हणून. ती चांगली लेखिका आहे आणि ऍक्ट्रेस तर आहेच. तर तिच्या संपर्कातून मला छान एक सिरियल मिळाली. बऱ्याच सिरियल केल्या, पण ही सिरियल प्रामुख्याने त्याचं नाव घेण्याचं कारण की लोकांना आज पण ती खूप आवडते. होती छान हलकी फुलकी आणि छान कंपनी होती, प्रोडक्शन हाऊस आयरिश, विद्याधर पाठारे सर. आणि ती सिरियल मला मिळाली. ऑडिशन वगैरे देऊन छान झालं, 2दा दिली, आवडली. मग त्या सिरियलमुळे मला खरं म्हणता प्रसिद्धी मिळाली आणि घराघरात मी पोहोचलो आणि लोकांच्या ओळखीचा चेहरा बनलो. ती खूप सुंदर होती आणि तिथे पण मला कायम खूप शिकायला मिळालं. म्हणजे ह्या सिरियलनी मला खरं प्रगल्भ केलं थोडंसं. आपण शिकतो तर अजूनही आहोत, पण आमचे दिग्दर्शक होते जयंत पवार सर, तर त्यांच्याकडून मला खूप खूप शिकायला मिळालं. म्हणजे अजूनही मी त्यांचं नाव काढतो, त्यांच्या संपर्कात आहेत. एवढे उत्तम दिग्दर्शक आहेत ते. त्याच्यानंतर अतुल पाचुरे त्यांच्याबरोबर केलं, सुप्रियाताई आणि दुसऱ्या आणखीन एक सिनियर कलाकार म्हणजे उषाताई चव्हाण, सॉरी उषा नाईक, चव्हाण नाही, उषाताई नाईक, त्यांच्याबरोबर काम केलं. त्याच्यानंतर श्रुती मराठे आहे आणि आमचे त्यावेळेसची जी टीम होती त्या सिरियलची चाळकरी ते सगळेच. म्हणजे आता आघाडीचा कलाकार आहे पृथ्वी प्रताप, तो दिशा आहे, संदीप जुवाटकर आहे आमचा छान मित्र, नंतर एक मराठे काकू होते. हे सगळे आमचे टीम सारखी झाली, वंदना मराठे. हा, तर सगळे हसत खेळत एकमेकांशी गप्पा मारून सीन कसा खुलवता येईल, काय करू, मग दिग्दर्शकाची चर्चा करून असं तो खूपच छान त्याच्यातून एक मिळालं. हो, पण मला असं विचारायचं आहे, मगाशी आपण बोलत होतो ब्रेकमध्ये तसं की नाटकाला आपण 3 तास जर नाटकाचे पकडले आणि जाण्याचे 2 तास म्हणजे 5 तासात नाटक कव्हर होतं आणि चित्रपटांचं शेड्यूल लागलं 15 दिवसाचं 20 दिवसाचं की त्याही डेट्स आपल्याला दिल्या जातात, तेवढंच आपल्याला काम करायचं असतं. पण मालिकेमध्येच कलाकाराला फार पिळवणूक होते मालिकेमध्ये, असं काही आहे का? म्हणजे जवळजवळ 12 ते 14 तास आपण मालिकांमध्ये शूटिंगचा ऍक्च्युअल काळ जरी 7-8 तासाचा असला तरी एक्स्ट्रा आपले तास बरेच जातात आणि जाण्याची वेळ असते, तिथून बाहेर येण्याची पॅकअपची वेळ असते. तर त्याबद्दल तुझं काय मत? पिळवणूक अशी होत नाही, पण आता सिरियलचं क्षेत्रच असं आहे की ऐन वेळेस म्हणजे खूप अगोदरपासून पूर्वीसारख्या जशा कथा पटकथा आणि डायलॉग कॉपी रेडी असायची तशी आता नसते. आता एकदम एक दिवस अगोदरच प्रोडक्शन हाऊसलाच मिळते. तर त्याच्यानंतर त्यांना बाबा कोण कोण कलाकार आहेत, लोकेशन कुठलं आहे, काय आहे, म्हणजे कास्टिंग केलेलं जरी असलं तरी तो त्याला कळवणं प्रत्येक वेळेस, तर ते त्यांच्यासाठी एकदम जिकिरीचं आणि एकदम हातगाईला आलेलं काम असतं असं. तर ते असतं. पण हल्ली थोडं कसं असतं की ऐन वेळेस सगळं मिळाल्या कारणाने थोडीशी घाई गडबड होते, त्याच्यामुळे आपल्याला वेळ जास्त द्यायला लागतो. तेही आपल्यासारखेच 16 तास 18 तास काम करत असतात, पण कलाकार म्हणून आम्हाला मध्ये थोडा ब्रेक तरी मिळतो. पण कामाचा आता थोडासा वेळ वाढला. आणि पूर्वी कसं निखळ मनोरंजन एवढंच होतं आणि चॅनल्सची स्पर्धा नव्हती. आता ते टीआरपीच्या मध्ये एवढं सगळ्यांचीच कलाकारांची घुसमट, सगळ्या प्रोडक्शनची घुसमट होते. तो एक कामाचाच भाग आपण. हो, आता त्याला काय, इट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ द गेम, त्याचा एक तो भाग आहे, आपल्याला ते स्वीकारूनच पुढे जायचंय. पण त्यामुळे किती कलाकार आपल्यातले हे झाले ना, म्हणजे आजारपणांची संख्या वाढली आणि हो, हेच आहे ऍक्च्युली कसं कलाकारांना आपण मुकलो. हो, बरोबर आहे. हे थोडंसं आपल्यासाठी म्हणजे त्यातलं म्हणजे ही दुःखद घटना आहे किंवा आपण त्याची निगेटिव्ह साईड म्हणू. पण असंही म्हणजे नाटक किंवा अभिनय शिकताना आपल्याला नेहमी हे सांगितलं जातं की शरीर हेच तुमचं साधन आहे, तर ते तुम्ही जपलं पाहिजे, त्याला मेंटेन केलं पाहिजे, त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे नुसतंच शारीरिक नाही तर मानसिक पण कणखरता तुमच्यात ती आली पाहिजे. त्यावेळेस ते टेन्शन, आता आपण नाटक करतो तेव्हा प्रत्येक वेळेस नाटकाच्या वेळेसही आपल्याला एक काय म्हणतो, पोटात एक हलका गोळा आलेला असतो की दडपड असतं. स्टेजवर जाईपर्यंत गेल्यानंतर 5 मिनिटात आपण रिलॅक्स होतो, पण ते जे अगोदरच आहे ना, हे महत्वाचं आहे. कारण आपली त्याप्रती असलेली निष्ठा किंवा जबाबदारी ही त्यातून दर्शवली जाते. तर ते आपल्याला आमचे सगळे सहकलाकार, सिनियर कलाकार, आमचे सर, गुरु जे कोण होते, त्यांनी सगळ्यांनी हेच सांगितलं की आपलं शरीर आहे हे तुम्हाला जपलं पाहिजे, त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, तसंच मानसिकता पण तुम्ही तशी
घडवली पाहिजे की कठीण काळात तुम्हाला कणखर बनलं पाहिजे. तर ते तर असं थोडंसं करावं लागतं काही लोकांना. येऊ द्यायचं नाही. आता पूर्णपणे आपलं म्हणतो ना ब्रेड बटर ह्याच्यावर असल्यामुळे काही लोकांना खूप काम करावंच लागतं की थोडं थांबून चालत नाही. नाहीतर बरेच मोठे नावाजलेले कलाकार असतात जे लीड वगैरे करतात, ते एक सिरियल करतात, नंतर 4-6 महिने 8 महिने ब्रेक पण घेतात. उद्देश पण त्यांचा चांगलाच असतो की बाबा आपल्याला आपल्या फॅमिली बरोबर ह्याच्याबरोबर राहावं, परत काहीतरी आपण साचवावं आणि ते लोकांपुढे सादर करावं. आणि काही लोकांचा हाही असतो की आता मला लोकांनी वर्षभर 1.5 वर्ष बघितलंय, तर आता परत थोडा ब्रेक घेतला की मी नव्याने परत जाईल, तेव्हा लोकांना परत बघण्याची उत्सुकता असेल, माझ्याबद्दल ओढ असेल, आवड असेल. रोज रोज बघून पण ओव्हर एक्सपोजर म्हणतो आपण त्याला, तसं ते पण असतं. तर काही लोकांना तसं गॅप घेता येत नाही, कंटिन्यूस करावंच लागतं. त्यामुळे थोडंसं दडपण पण येत असेल किंवा शारीरिक थकवा होतो आणि म्हणून ते थोडंसं झालंय. पण आता मला वाटतं बरेचसे लोक सजग झालेले आहेत आणि स्पेशली करोनाच्या नंतरच्या काळात लोकांनी खूप काही शिकले ह्याच्यातून आणि स्वतःला मेंटेन करायला पण लागलेले आहेत आणि जास्ती स्वतःची काळजी पण घेत आहेत. वा, खूप छान. आणि आपण चित्रपटाविषयी जाणून घेऊया, पण तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया. मित्रांनो, सेलिब्रिटी शो मध्ये आज निलेश शेवडे सर यांना आपण आमंत्रित केलेलं आहे. पुन्हा भेटूया. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये निलेश शेवडे यांच्याशी गप्पा संवाद साधतोय. निलेश, आता मला चित्रपटांबद्दल जाणून घ्यायचंय, कारण मालिकेचं विश्व वेगळं, तिथे 12-14 तास शूट करतो. चित्रपटाचं लोकेशनपासूनच चित्रपटाची एक स्टोरी वेगळी, कथा वेगळी, त्याच्यानंतर लोकेशनवर जाऊन तिथे आपण शूट करतो. असं नाही की काही मुंबईत सीन्स होतात, काही जिथल्या कुठल्या गावात असेल तिथे आपल्याला जावं लागतं. तर एकंदरीतच चित्रपटाच्या शूटिंगचा तुझा अनुभव कसा आहे? चित्रपटांचा शूटिंगचा अनुभव खूपच छान आहे, कारण तिकडे थोडं निवांतपणे प्रत्येक गोष्टीला महत्व देऊन केलेलं असतं. त्यांच्याकडे सिरियलमध्ये तसं नसतं. आता मी म्हटलं की ऐन वेळेस आपल्याला ह्या गोष्टी मिळतात, तसं चित्रपटामध्ये सगळं प्रीप्लॅन्ड असतं आणि लोकेशन, जागा, आपल्याला काय करायचंय ते, स्टोरी कुठले हे आहेत ते, आज कोणते सीन करायचे आहेत, किती करायचे आहेत, सगळं असतं. त्यामुळे ते प्रॉपर तयार असतं आणि वेळ घेऊन व्यवस्थित त्याच्यावर करतात. कारण चित्रपट हा आयुष्यात एकदाच तो बनला की बनला. सिरियल कशी 4 महिने 6 महिन्यांनी ती आठवतही नाही लोकांना. पण चित्रपट कसा तो एक मेमरी असते, ती आज आपल्याला 50 वर्षापूर्वीचे पण चित्रपट पाहिजे तर बघू शकतात. तसं ते चित्रपट म्हणून जास्ती सजगतेने करावे लागतात, तसं ते असतं. त्यामुळे चित्रपटात तो एक ठराव घेऊन लोकांना हे करून समजून करून केलेलं असतं. आणि चित्रपटात आपल्याला वेळ पण जास्त दिला जातो की बाबा काय आहे त्या संदर्भातलं, किंवा अगोदर भेटून त्याच्याबद्दल ब्रीफिंग, किंवा हल्ली तर असं झालं आहे की एक छोटा वर्कशॉप पण घेतात, तुमचे काही सीन्स पण बसवून घेतात, बसून आपण चर्चा करून सहकलाकारांच्या बरोबर वगैरे. तर तसं पण होतं. त्याच्यामुळे काय होतं की चित्रपटात थोडंसं आपण जास्ती कम्फर्टेबल किंवा रिलॅक्स असतो. आपल्याला हे माहित असतं, ऐन वेळेस गेल्यावर सगळं मिळतं असं नाही. आणि त्यावर चर्चा केलेली असते, त्या तुमच्या कॅरेक्टर बद्दल चर्चा केलेली असते, तुम्हाला ते सांगितलेलं असतं, सहकलाकारांच्या बरोबर बोलून तो विषय सहज केलेला, कॅरेक्टर सेट असतं. तर तिथे जसा बदलत जातं कॅरेक्टर, हो, कधी कधी आपल्याला एक पॉझिटिव्ह शेड देऊन आपण करत असतो आणि काही काळानंतर आपल्याला सांगितलं जातं की नाही आपल्याला आता हे असं करता, तुम्हाला त्यातली ग्रे शेड दाखवायची आहे, किंवा तुम्ही निगेटिव्ह झाला आहात, आता तुमच्या मनाविरुद्ध हे घडल्यामुळे तुम्ही टोटलच नकारात्मक भूमिका किंवा अशी विलनिश करणं असं होतं. पण चित्रपटात तसं नाही होत. एक ते कॅरेक्टर ठरलेलं असतं. त्याचा कालांतराने प्रवास होऊन जर तो त्या नकारात्मकतेकडे जाणार असेल तर तो प्रवास असतो. इथे प्रवास नव्हता, ओव्हरनाईट चेंज पण होतो सिरियलमध्ये, इथे नाही होत तसं. तर ते पूर्णपणे ते चित्रपटाच्या बाबतीत ते अगदी ठरवून केलेलं असतं. अच्छा, तुझा आता म्हणजे तिन्ही माध्यमात तू काम केलेलं आहेस आतापर्यंतचे, मला वाटतं जवळजवळ एक 20 वर्ष झाली असतील.
15-20 वर्ष? हा 15 वर्ष 15 वर्ष झाली साधारण असतील. होतील आता. 15 वर्ष नाही झाली, होतील आता. हा, तर एक कसा म्हणजे अभिनयाचा अभ्यास तू कसा करतोस? म्हणजे तुझ्याकडे नाटकाची संहिता आली तर कॅरेक्टर कसं डेव्हलप करतो स्वतः? त्याचं असं काही ठरलेलं आहे की म्हणजे दिग्दर्शकाच्या नजरे दिग्दर्शक जसे सांगतात तसं तू कॅरेक्टर डेव्हलप करतो की तुझं असं वेगळं डेव्हलप करतो? नाही, म्हणजे खरं आता एवढा मी खूप मोठा नाही आहे. मी दिग्दर्शकांबरोबर चर्चा करतो, आपले लेखक असतात त्यांच्याबरोबर पण चर्चा करतो आणि आपलं थोडंसं क्राफ्ट करतो, आपल्याकडे ठेवून देतो की आपल्याला उद्या सांगितलं सरांनी की बाबा, दिग्दर्शक म्हणाले की बाबा असं आहे, तुम्हाला काय वाटतं, तर आपला इनपुट देता आला पाहिजे इथपर्यंत माझ्याकडे थोडं मी ठेवतो. पण बेसिकली शेवटी दिग्दर्शक जे सांगतात तेच फायनल करतो, कारण ते महत्वाचं असतं. त्यांचा पूर्णपणे संहितेचा अभ्यास असतो, प्रत्येक कॅरेक्टरचा अभ्यास असतो आणि काय म्हणतो सीन वाईज, हा सीन कुठला वर जाणार आहे, कुठला हे करायचा आहे, कसा करायचा असेल. चित्रपटाच्या संदर्भातलं पण कधी आपण असलो जरी त्या सीन मध्ये, पण आपलं किती त्यात महत्व आहे, कोणाला महत्व आहे, त्या सीन कोणासाठी लिहिलेला गेलेला आहे, हे सगळं करून ते त्यांचा असतो. आपल्यापरीने आपण करत असतो, पण आपल्यापेक्षा त्यांना जास्ती कळत असतं. त्याच्यामुळे त्यांच्या सूचनेवर हुकूम मी करतो आणि मला वाटतं ते जास्ती यशस्वी होतं. की अगदीच जे खूप नावाजलेले, ज्यांचा अनुभव आहे, ते आपापल्या परीने कॅरेक्टर डेव्हलप करतात किंवा करतात, पण आपल्याला अशी मी इव्हन सहकलाकाराची पण मदत घेतो, त्यांचे पण अभिप्राय घेतो, त्यांचं पण म्हणणं आहे ते घेतो आणि त्यांच्या पण सूचना स्वीकारतो. असंच नाही की त्याच्यामुळे काय होतं की एक डोकं लागायच्या ऐवजी 4 डोकी आपण घेऊन त्याच्यातून आपल्याला काहीतरी छान देता यावं, हीच फक्त असते. आणि त्याच्यात मला वावगं वाटत नाही किंवा मला त्यात म्हणजे असं अपमानास्पद किंवा असं कमीपणा काही वाटत नाही, कारण काहीतरी करतो आहोत, हे क्रिएटिव्ह भाग आहे. ते कोणाच्या तरी सूचनेनी किंवा त्यांच्या मदतीने जर आपण ते उत्कृष्ट करत असू, तर ते मला वाटतं त्या प्रोजेक्टला किंवा त्या ह्याला 4 चांदच लावत असतं. त्याच्यात आपण आपला इगो मध्ये न आणावा असं मला वाटतं. नक्कीच, किती छान. आणि मला आता मुलाखतीच्या शेवटी विचारायचं आहे, आवडते दिग्दर्शक कुठले आणि आवडते नट कुठले? अरे तसे तर खूप आहेत आणि तशी नावं घ्यायला पण आहेत, पण नाही, दिग्दर्शक म्हणजे बॉन्डिंग आहे. बॉन्डिंग असे खूपच आहेत, पण अगदी नाव घ्यायचं झालं म्हणजे आमचे अनिल गवस सर, एक नाटकाच्या संदर्भातले. मी आता सिरियल केली जागो मोहन प्यारे आयरिशची, म्हटलं मी. त्याच्यामध्ये आमचे JP सर म्हणजे जयंत पवार सर, ते आहेत, ते खूप आवडतात मला. नंतर दुसरे एक हरीश शिर्के आहेत किंवा आपले गौतम कोळी सर आहेत, हे पण छान, म्हणजे अगदी हे करणारे. बरं, आपले दादू म्हणजे विवेक देशपांडे, तेही असं नावं घेण्यासाठी अगणित आहेत. म्हणजे हे नाहीये की हे नाही, त्यांना डावलून किंवा असं नाही, पण अगदी आवडीचे असे बरेच कम्फर्टेबल आहेत, असे खूप आहेत. कलाकार तर म्हणजे सहकलाकार तर खूपच आहेत, अशी नावं घेणंही नाही, सगळेच माझ्या आवडीचे आणि प्रेमाचे आहेत. ज्यांच्याबरोबर मी काम केलं सगळ्यांशी माझे अतुल दादा होते, अतुल परचुरे सर होते, त्यांच्याबरोबर काम करायला खूप मजा आली. म्हणजे सीन ते इतके सपोर्टिव्ह होते की काही विचारू नका. त्याच्यानंतर मी आता एक सिरियल केली होती बॉस माझी लाडाची, त्याच्यामध्ये रोहिणी ताई होत्या, रोहिणी हट्टंगडी. म्हणजे एवढ्या मोठ्या कलाकाराबरोबर काम करण्याचं भाग्य मला मिळालं, हेच म्हणजे रोहिणी ताई त्या खूप आवडतात. त्याच्यानंतर गिरीश काका, गिरीश ओक, नंतर माधवी जुवेकर, ती पण छान मैत्रीण. त्याच्या चिन्मय मांडलेकर नाही, त्यांच्याबरोबर मी नाही केलं. पण बरेच आहेत म्हणजे असे खूपच. आता आम्ही करतो तर त्याच्यामध्ये माझी एक सिरियल आता चालू आहे, निवेदिता माझी ताई. सोनी मराठीवर आहे, बघा नक्की. ती रात्री 9 वाजता लागते. मग त्यात पण खूप छान आहेत, म्हणजे अनुपमा ताकमोगे ताई आहेत, नंतर केदार आहे, केदार शिरसेकर, बरेच आहेत. म्हणजे प्रत्येक सिरियल मध्ये इतके छान मित्र आणि मैत्रिणी जोडल्या जातात आणि सिनियर कलाकारांकडून आपल्याला काही करायला मिळतं. तर एवढं आनंद वाटतो आणि अभिमान वाटतो की चला, आपण ह्या क्षेत्रात आलो आहोत तर काहीतरी घेऊन जाणार, संचित आहे आपल्याकडे, जे आपण काही लोकांपर्यंत देऊ शकू, नवीन येणाऱ्यांना काही हे करू शकू, त्याचं मार्गदर्शन किंवा एक मार्ग दाखवणं, बाकी काही नाही.
खूप खूप आभार. म्हणजे मला वाटतं 15 वर्षांनी आपणही भेटलो, म्हणजे आपण आपापल्या जरी एकाच इंडस्ट्रीमध्ये असलो हो. तरी तू इतका बिझी झालास. म्हणजे आनंद आहेच त्याचा, पण आज ठीक प्रकाश राणे सरांचे आभार मानूया, कारण त्यांच्यामुळे तू चला येतो म्हणालास. अरे नाही 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 असं काही नाही. अरे त्यांचं नाव घेणं राहिलं हो. तेही खूप छान आहे. Yes, एकदम yes. येस येस येस. त्यांचेही आभार. हो. तर खूप छान मुलाखत झाली आहे आणि तुम्हा सगळ्या प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. आणि एक अभिनय प्रवास थोडासा उलगडण्याचा मी प्रयत्न केलाय. तर नवीन सेलिब्रिटीचा पुन्हा भेटूया पुढच्या सेलिब्रिटी शो मध्ये. निलेश, तुम्ही आला त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. सगळ्यांचे धन्यवाद.